तेरणा म्हणलं तर एक आत्मविश्वास वाढायचा. अरे मांजरा नदीचं पाणी पेलेला प्रत्येक सामान्य माणूस सुद्धा क्रांतीची भाषा बोलतो. महाराष्ट्रात स्वतःच काहीतरी करून दाखवतो. आज कुठे आहेत ही सगळी लोक? तेरणा कारखान्याचं नाव पुसलं याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी या सत्ताधारी आणि विरोधी कपाळकरंट्या नेत्यांनी काय अवस्था करून टाकली. तेरणा सहकारी साखर कारखाना खरं तर सहकारी तत्वावरचा महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना, मराठवाड्यातला सगळ्यात मोठा कारखाना. कधी सन्मान्य पद्मसिंह पाटील साहेबांची सत्ता असायची, कधी पवनराजे निंबाळकर साहेबांची सत्ता असायची. धाराशिव जिल्ह्यातल्या अर्थात त्या काळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बड्या नेत्यांचं प्रस्त त्याच्यावर असायचं. वेळोवेळी सत्तेत असणारे सन्माननीय पद्मसिंह पाटील साहेब राज्याचे सुद्धा कारभारी होते आणि सहकारातली खास करून ढोकीच्या तेरणा कारखान्याची नाळ त्यांच्या हातात होती. परंतु शेवटी कारखान्यामध्ये अफरातफर केली जाते, पैसे खाल्ले जातात, भ्रष्टाचार केला जातो. कारखान्यातले सामान पळवणारी माणसं सुद्धा दुसऱ्यावर टीका करून राजकारणाच्या पोळी भाजतच असतात. पण आमचे शेतकरी असतील, कष्टकरी असतील, कामगार असतील, नेत्याच्या पाठीमागं त्याचा जय म्हणण्याच्या नादामध्ये आयुष्य काढत असतात. 2002चा काळ असेल, कारखान्यामध्ये घोटाळा झाला. सत्ताधारी विरोधक असतातच, एकमेकाच्या विरोधातलं राजकारण असतंच. पण जे कारभारी असतात त्यांनी जर कारभार बरोबर नाही केला तर मग काय होतं? 2002चं प्रकरण होतं. सख्खे भाऊ, मग ते चुलत असू द्या, मावस असू द्या, कुठलेही असू द्या, सावत्र असू द्या किंवा भाऊ होते हे महत्वाचं आहे. पण सख्खे भाऊ सुद्धा पक्के वैरी झाले होते. आणि जे काही नंतर कांड झालं आज तुम्हाला माहितीच आहे. आज पवनराजे निंबाळकर साहेब आपल्यामध्ये नाहीत, त्याच्यावर सुद्धा केस चालली पद्मसिंह पाटील साहेबांवर. आणि मग जे काही राजकारण त्याच्या मागचं आसपासचं होतं, मग ते घातपाताचं होतं की काय होतं, माननीय न्यायालयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रलंबित आहेत. कारखान्याबद्दल चर्चा करत असताना CID चौकशी झाली. तत्कालीन राज्य सरकार असेल किंवा यंत्रणा असतील, CID ला सुद्धा 2002 मध्ये तेरणा सहकारी साखर कारखान्यामध्ये होय घोटाळा झालाय, अफरातफर झाली म्हणून सबळ पुराव्याच्या आधारे गुन्हा दाखल झाला. काळ बदलत होता, काळ बदलत सुद्धा गेला. 21 वर्षांनी आज 2023 मध्ये पवनराजे निंबाळकर साहेब असतील किंवा पद्मसिंह पाटील साहेब निर्दोष सुटले. खर तर गुन्हेगाराला कुठलाही गुन्हा घडला, एखाद्याने तोडफोड केली, आंदोलन केली, काही असेल, सबळ पुरावे नसले की मग लगेच सुटका होते. मला त्यांच्याबद्दल चांगलं वाईट काही म्हणायचंच नाही. पण एकमेकांच्या फोडाफोडीच्या राजकारणात 10-12 लोक होती, करवा होते, शर्मा होते, असंख्य होते, जे काय असायचे ते असतील. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुटुंबातला वाद हा किती टप्प्याने किती वर्ष चालत राहतो आणि ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा तुम्हाला यश अपयश कशा पद्धतीनं पचवायचंय याचं सुद्धा उत्तम उदाहरण हे समजून घेतलं पाहिजे. धाराशिव जिल्हा असेल आपला उस्मानाबाद, मग कळंब तालुका असेल किंवा उस्मानाबाद तालुका असेल किंवा या 2 तालुक्यासोबत सगळेच उस्मानाबाद जिल्ह्यातले 8 तालुके असतील. राजकारण धाराशिव शहराच्या आसपास किंवा त्या नेत्यांच्या आसपास फिरतं. आजपर्यंत जिल्ह्याचा विकास म्हणून हे सगळे कारभारी वर्षानुवर्ष काम करतात. स्वतःची राजकीय त्या ठिकाणी महत्वाकांक्षा जी आहे, त्यांची जी राजकारणावरची पकड जी आहे ते मजबूत करत जातात. पण घराणेशाहीमध्ये पद्मसिंह पाटील साहेब शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने, सहकार्याने, नात्या गोत्याने राजकारण चालवत होते. अजित पवार साहेबांचा हात होताच, कारण अजित पवारांच्या सौभाग्यवती ह्या
पद्मसिंह पाटलांच्या घरातल्याच. आणि मग असं सुद्धा नातं होतं. मग महाराष्ट्राच्या पटलावर यांचं राजकारण होतं. मागच्या फक्त पंचवार्षिकला राणा जगजितसिंह पाटील साहेब अगोदर कळंब उस्मानाबाद मतदारसंघातून आमदार होते. मग फडणवीस साहेबांच्या प्रेमात, भाजपच्या प्रेमात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाच जय महाराष्ट्र केला आणि भाजप सोबत गेले. मतदारसंघ बदलला, तिकडून काँग्रेसची जागा होती, भाजपमधून मध्ये जाऊन त्यांनी तिकडून जागा ती लढवली आणि जिंकले सुद्धा. साहेब, या सगळ्या विषयावर चर्चा करत असताना मला साखर कारखान्यातून यांनी राजकीय कसं काय जो काही विकास करण्याचं काम केलं ते संस्थांपर्यंत याच्यावर चर्चा करायची. मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथं एक बेल आयकॉन आहे, तेही प्रेस करा. बऱ्यापैकी तालुक्यात, जिल्ह्यात आपण फिरत असतो, सगळ्यांच्या सोबत संबंध असतो. लहानाचं मोठं याच नेत्यांना द ग्रेट नेते म्हणून पाहिलं. त्यांनी सुद्धा राजकारण वाईट केलेलं नाही. पवनराजे निंबाळकर साहेबांचा जो काही कामाची पद्धत होती, लोकांना विश्वासात घेऊन काम करण्याची पद्धत असायची, त्यांचा सुद्धा शेतकऱ्यांमध्ये फार मोठा एक वर्ग होता जो त्यांना फॉलो करायचा. मग ढोकीपासून कळंबपर्यंत असेल, ढोकीपासून जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या टोकांपर्यंत असेल, कारखान्याचं क्षेत्रफळ म्हणा किंवा एक राजकीय घडामोडी म्हणा, तेरणाच्या ढोकीच्या आसपास असायच्या. आणि ह्या होत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवनराजे निंबाळकर साहेबांना, ठीक आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तेवढा जम बसवता आला नाही. त्यानंतर ते काँग्रेस सोबत सुद्धा त्यांनी प्रवेश करून राजकारणाला अजून ताकदीनं सुरुवात केली होती. आणि हे सगळे तसे काँग्रेसच्या विचाराचीच नेते मंडळी असायची. परंतु राजकीय द्वंद्व हे नेहमी महाराष्ट्राच्या समोर होतं. पद्मसिंह पाटील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मग ते राष्ट्रवादीचे प्रमुख नेते म्हणून सुद्धा काम करत असताना वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून, मग ते धाराशिव शहरात असेल किंवा आसपास परिसरात असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, आता तर पसारा फार मोठा झाला, अभिमानास्पद गोष्ट आहे. स्वतःही आमदार आणि मंत्री असताना नंतर मुलगा त्या ठिकाणी आमदार झाला. राणादादांचं सुद्धा जनमानसामध्ये अत्यंत चांगलं नेटवर्क आहे. मतांची टक्केवारी गोळा करत असताना संस्थेचा कारभार आणि खास करून कारखान्याचा कारभार, सगळं काम करणं मजबूत होतं. त्याच वेळेस कारखाना हाताशी आला. आज अक्षरशः कारखाना आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये विकला गेला. आमच्या तेरणा कारखान्याचं नाव पुसलं, याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी या सत्ताधारी आणि विरोधी कपाळकरंट्या नेत्यांनी काय अवस्था करून टाकली. तेरणा म्हणलं तर एक आत्मविश्वास वाढायचा. अरे, मांजरा नदीचं पाणी पेलेला प्रत्येक सामान्य माणूस सुद्धा क्रांतीची भाषा बोलतो, महाराष्ट्रात स्वतःचं काहीतरी करून दाखवतो. आज कुठं आहेत ही सगळी लोक? आज स्वतःचं सगळं विकून दुसऱ्याच्या ताटात, हातात किंवा घशात घालण्याची वेळ आली. कारण पद्मसिंह पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही काम चालू होतं त्यावेळेस सुद्धा कारखान्याचे वेगळे वेगळे थोडे फार मागं पुढं चालायचं. पवनराजे निंबाळकर साहेब आले, त्यांच्याही माध्यमातून नेटवर्क होतं. पण शेवटी आपल्या कार्यकर्त्यांना खुश ठेवण्याच्या नादात वेगळे वेगळे त्या ठिकाणी काही बदल केले जातात. शेवटी यांच्यावर येतं. पण पवनराजे निंबाळकर साहेबांनंतर त्यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर साहेब मग याच मतदारसंघातून राणादादांना पाडून त्या ठिकाणी आमदार झाले. त्यांनी कारखाना परत ताब्यात घेतला. ओमराजे खासदार झाले. ओमदादा सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक निष्ठावंत, सुसंस्कृत चेहरा म्हणून त्यांची सुद्धा ओळख आहेच. पण त्यांनी सुद्धा कारखान्याकडे जी काही कमी अधिक नजरेनं पाहण्याचा प्रयत्न झाला, कारखान्याची अत्यंत वाईट अवस्था झाली. आमचे सगळे नेते आहेत, मित्र आहेत, मार्गदर्शक, सहकारी आहेत. या महाराष्ट्रामध्ये त्यांची निष्ठावंत म्हणून किंमत सुद्धा आहे. जसं कैलास पाटील साहेब आता त्याच कळंब धाराशिव मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेचं दोघंही काम करतात.
उद्धव ठाकरे साहेबांचे खंदे शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. पण त्यांच्या अगोदर प्राध्यापक मान्य रवी गायकवाड सर होते, खासदार म्हणून होते. सगळे वेगळे वेगळे राजकीय पुढारी, आरक्षण म्हणजे आरक्षण पडलं किंवा ओपन मधून असू द्या, नेते बदलत जातात. काम तेच असतं, कारखाना तिथंच असतो. 2002चं प्रकरण सीआयडीनं गुन्हा दाखल केलेला जर निर्दोष त्या ठिकाणी सुटत असेल, आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. एकतर कुरघोडीचं राजकारण होतं, नेत्याला संपवायचं राजकारण होतं, किंवा नेते एवढे खातात दुसऱ्याला काही ठेवतच नाहीत. इथपर्यंत तर तेरणा सहकारी कारखान्याचं आज तर नावच पुसलंय साहेब. महाराष्ट्रातल्या लोकांना या माध्यमातून काही गोष्टी कळाल्या सुद्धा असतील, पण मला मात्र खास करून धाराशिव जिल्ह्यातले, तालुक्यातले, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 8 सगळ्या तालुक्यातली लोक हे आपल्या नेत्यासोबत भांडत नाहीत, हक्क अधिकार विचारत नाहीत, आणि विकासाच्या बाबतीत भरकटलेला असल्यामुळे ना आमच्याकडे MIDC येते ना विकासाच्या गप्पा होतात, फक्त राजकारण चालू होतं आणि मग त्याच्यावरच पोळ्या भाजल्या जातात. तरीही आमचं अस्तित्व जिल्ह्यातून कर्तृत्वान संपतं आणि मग नाही त्या गोष्टीच्या मागे लागावे लागतात. याचं सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तेरणा परत जिवंत करता आला तर त्या नेत्याला खरं तर सॅल्यूटच केला पाहिजे. परंतु आपला तेरणा विकला गेला, दिवाळखोरीत निघाला, अक्षरशः भंगार विकण्यापर्यंत गेला, हे कधीही विसरता येणार नाही. हे लक्षात ठेवा. असंच जर सगळं सहकारी तत्वावरचं उद्ध्वस्त झालं तर प्रायव्हेट कारखाने कसे मस्तवाल होतील वेगळं सांगायची गरज नाही. शेवटी शेतकऱ्याला काय मिळणार आहे, शेतकऱ्याच्या खिशात किंवा घरापर्यंत काय त्याला मिळणार आहे याचा विचार केला पाहिजे. आवडलं तर पुढे पाठवा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.